उद्या आपण मेडल घेऊन दुकानदाराकडे गेलो, त्याला म्हणलं हे घ्या मेडल आणि आम्हाला माल द्या, देईल का? हे नाही नाही, काय उपयोग आहे त्या मेडेलचा? उपयोग नसला तरी शान आहे किती मोठी. आता बघतो ना सगळीकडं किती कौतुक होतंय त्याचं. आणि मेडलला काय असं पैशात मोजायचं नसतं रे. पैशात मोजायला गेलं तर त्याची काय कवडीची बी किंमत राहणार नाही. आता ही एक गोष्ट खरी आहे, मेडलवर काय घर चालणार नाही. बरं नाना, मी काय म्हणतो, तू जाईल आता बॉर्डरवर, त्याच्या आधी लग्न उरकून टाका. म्हणजे कसं, हा म्हणजे देव न करू आणि उद्या बॉर्डरवर जाऊन काय झालं म्हणजे हनुमंत फौजी सारखं रामकृष्ण हरी असं काय आपण नको बोलायला. बरं आता तो जायच्या आधी लग्न उरकून घ्या आणि काय लागलं तर मला हक्कानं सांगा, मी मदत करेन. हा बर, येतो मी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय लागलं तर नक्की सांगा बरं का मला, मी आहे. हा चला ना. चितले, आजला किती दिवसाची सुट्टी आहे ग? बरोबर 19 दिवस. का ग? म्हणजे या 19 दिवसात लग्नाचं बघणार का पुढच्या सुट्टीची वाट बघणार? आत्ताच बघणार. म्हणजे घरात काय लग्नाचा विषय झाला का काय? नाही अजून. म्हणजे काय पुढे बोलणंच झालं नाही का? नाही, पण आज मामा येऊन घरी लग्नाचं बोलणार आहेत. म्हणजे खरंच आज सुट्टीवर जायच्या आधी लग्न होणार? होय. चितले, तुझं ना आजचं लग्न ठरतंय ना, मला तो विश्वासच बसेना बघ. म्हणजे काल आजीच्या घरी तेच बोलायला गेलं होतं का? नाही, नाना आजाला भेटलेच नव्हते ना, म्हणून त्याचं अभिनंदन करायला गेलतो. पण नेमक्या पुष्पा काकी काय तर बोलले का त्या? नाही. सांग की, काय बोलल्या मामी? काय नाही, जे काय घडलं त्यामुळे त्यांचा राग आहे माझ्यावर, म्हणून जरा. शितले, मला तर कधी कधी लय भीती वाटते बाई. कसली भीती? आजच्या मामी कशात माहितीये ना, तर तुझं आणि त्यांचं तर आधीपासूनच पटत नव्हतं, आणि आता तर काय तुझ्यावर खारच खाऊन येत. म्हणजे तुला लग्नानंतर लय त्रास होणार आहे त्यांचा. शितले, तू आजीला ना सांगून टाक काय काय घडलं ती. आणि सांगून काय होणार आहे? अगं म्हणजे उद्या तुला काही त्रास होऊ नये म्हणून मामीच्या वागण्याची कल्पना आज्याला आधीच असली पाहिजे. यासमुळे मला एक सांग, आजा उद्या बॉर्डरवर गेल्यावर तिथं काय काय प्रॉब्लेम होत्यात, कसं हाल होत्यात, हे सगळं मला सांगितलं तर काय होईल? काय होईल म्हणजे तुला तर झोप पण लागणार नाही, तुझ्या तर घशाखाली घास पण उतरणार नाही. मग मी हिकडचा प्रॉब्लेम आजाला सांगितलं तर आजाला चैन पडेल का? यासमुळे फौजीची बायको लय धीराची लागती. हे काय कुणाचं बी काम नाही. फौजी इथं नसल्यावर त्याच्या माघारी सगळं सांभाळायला लागतं तिला. कळलं का? शितले, किती बदल झालाय ग तुझ्यात. आजीनं तुझ्यासारख्या चक्रीवादळाला बाटलीत उतरवले. चला आता. नाना, नाना. अरे समाधान, ये की. आराम करत होता का काय? नाही, असंच पडलो होतो. ये बस. उषा, जरा पाणी आण का. आले आले. बोल, काय म्हणतोयस? नाना, पाणी घे. हा, नीलमला जरा 2 कप चहा टाकायला सांग. हा. नीलम, अगं 2 कप चहा टाक. आणते आणते. बोल की. नाना, तुम्ही काल जी काय वागलात का नाही ती मला काय पटलेलं नाही बरं का. अहो, तुम्ही माझी माफी वगैरे मागायची मला काय रुचलं नाही बरं का ती. अरे झाल्या चुकीबद्दल माफी मागितली. अहो, कसली चुकी? आता जितू काय मला लांबचा आहे का?
बोलला एखादा शब्द जास्त, त्यात काय एवढं? अरे तरी वाईट वाटतेच की. वाईट काय वाटायचंय नाना, वाईट त्याचं नाही वाटलं, पण तुम्ही जी काय माफी मागितली का नाही त्याचं लय वाईट वाटलं बघा मला. बर बाबा, माझी चूक झाली. काल बी तुम्ही घरी आला पण घरात आला नाही का? अरे गडबडीत होतो आणि अजिंक्यचं अभिनंदन केलं आणि लगेच निघालो. तुझी पण माफी मागत होतो तर नक्की काय अडचण नाही ना? नाही रे, कसली अडचण असणार आहे. काय मनात असलं तर स्पष्ट बोला, अजिबात संकोच बाळगू नका. अरे खरंच काय नाही. मग ठीक आहे. लय दिवस झाले मी एक गोष्ट तुमच्याशी बोलीन बोलीन म्हणत होतो, पण कसं बोलायचं तेच कळत नव्हतं मला. म्हणजे काय की मी तसं कसं बोलणार ना? शीतलच्या ना अजिंक्यच्या लग्नाबद्दल ना? होय. मला काय म्हणायचंय, दोन्ही पोरांची इच्छा आहे तर अरे आमचं सगळ्यांचं हेच बोलणं झालं. हा, खर तर मीच तुझ्याकडे येणार होतो बोलायला. ना ना, मला माहितीये तुम्ही शीतलसाठी चांगलं स्थळ बघत होता, मोठं घर बघत होता. माझी काय तेवढी ऐपत नाही, जी आहे ती तुमच्या समोरच आहे बघा. पण एक शब्द मात्र नक्की देतो, शीतलला जयश्रीपेक्षा जास्त सुखात ठेवू आम्ही. खरंच, तिला कधीच कशाचीच कमी पडू देणार नाही आम्ही. समाधान, अरे तुझ्याकडे काहीच कमी पडणार नाही शीतलला, हे माहित आहे मला. म्हणून तर आम्ही तयार झालो. मोठ्या घरात पोरगी देण्यापेक्षा मोठं मन असलेली माणसं असलेल्या घरात पोरगी देणं पसंत करीन मी. आणि आमच्या पोरीनं आज याला का पसंत केलं माहितीये? तो सैन्यात आहे म्हणून. आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. आता आपल्या दोघांची एकच जबाबदारी, त्यांचं लवकरात लवकर लग्न करून द्यायचं. मग चांगल्या कामाला उशीर कशाला? आपण उद्याच मुलगी बघायचा कार्यक्रम करूया. तसं खरं तर त्या कार्यक्रमाची काही गरज नाही, पण तरी बी. अरे गरज नाही कसं? सगळं कसं रीतसर व्हायला पाहिजे. आपण उद्याच बघण्याचा कार्यक्रम करू. ठीक आहे, मग येतो मी. अर्था, चहा तर घेऊन जा. घ्या. शीतल, हा, उद्या तुझ्या हातचे पोहे खायला येणार बरं का आम्ही. म्हणजे म्हणजे उद्या अजिंक्य तुला बघायला येणार आहे.